संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार. सीआयडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख. विष्णू चाटे 2 नंबर आरोपी तर आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणातूनच हत्या झाल्याचा उल्लेख. संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडीकडे. प्रशासनानं आदेश दिला असेल तरी मढीमध्ये मुस्लिम बांधवांना व्यवसायासाठी जागा देणार नाही. मढीचे सरपंच आणि देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड आपल्या भूमिकेवर ठाम. यापुढे विधानसभा निवडणूक लढवणार नाही. मात्र पक्षानं संधी दिली तर लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा. भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांची जालन्यामध्ये घोषणा. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक. 12 तारखेला विधान भवनावर मोर्चा काढणार. सतेज पाटलांचा इशारा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शिंदेंना आणखी एक धक्का. आरोग्य विभागाच्या 3200 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती. तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी घोटाळा केल्याचा संशय. सूत्रांची माहिती. आघाडीमध्ये बिघाडीची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेता ठरवण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंकडे, तर विरोधी पक्षनेता आमचाच असणार, संजय राऊत यांचा दावा. त्यांना एक दिवस मातोश्रीच्या दारात उभं राहावंच लागेल. रामदास कदमांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर. तर शिंदेंच्या काळात कामं नाही तर भ्रष्टाचार झाला. फडणवीस कारवाई करणार असतील तर स्वागतच. राऊतांचा टोला. काँग्रेसकडून विधिमंडळ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर. विधान परिषदेतले गटनेते म्हणून सतेज पाटलांची नियुक्ती, तर अमित देशमुख विधानसभेतले मुख्य प्रतोद. राज्यभरातनं होणाऱ्या टीकेमुळे कोरटकर कुटुंबियांना त्रास. प्रशांत कोरटकरांच्या पत्नीची नागपूरच्या पोलीस ठाण्यात तक्रार. आणि शनी शिंगणापूरच्या शनिदेवाला आता केवळ ब्रँडेड तेलाचाच अभिषेक. शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाचा नवा ठराव आजपासून अंमलबजावणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.